चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण होम मेनूमधील सेल ग्रुप हे पाहणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत। सेल ग्रुपमध्ये जाण्यासाठी आपण इथे एक एक्सेल फाइल ओपन करूया। ही एक्सेल फाइल ओपन झालेली आहे। यामध्ये एक टेबल आहे आणि ह्या टेबलच्या अनुषंगाने आपण सेल ग्रुप मधले इन्सर्ट, डिलीट आणि फॉर्मॅट अशी फंक्शन्स पाहणार आहोत। तर पहिल्यांदा इन्सर्ट फंक्शन पाहूया। इन्सर्ट सेल म्हणजे इथे एक सेल मला आता सिलेक्ट करावा लागेल। तर इन्सर्ट सेलला गेल्यानंतर हे सेल इन्सर्ट सेलवर क्लिक केल्यावर इथे एक डायलॉग बॉक्स आलेला आहे। तर इथं सिलेक्टेड आहे, आपण पहिल्यांदा हे सिलेक्ट करूया, इन्सर्ट सेल्स राईट, त्याच्यावर क्लिक करूया। हा सेल राईट सिलेक्ट झाला। इथून निघून पुन्हा दुसरा पाहूया, इन्सर्ट सेलवर परत क्लिक करावा, शिफ्ट सेल डाऊन, ओके। आता सॉरी, इथे आपल्याला सिलेक्ट करावं लागेल शिफ्ट सेल डाऊन साठी, सेल शिफ्ट सेल डाऊन। तर हा सेल डाऊन शिफ्ट झाला, पहा खाली आलेला आहे। आता आपल्याला परत इथे सिलेक्ट करतो मी आणि आता सेल झालं। आता रो, इन्सर्ट रो, एक रो इन्सर्ट करायची आपल्याला। तर इथे आपण सिलेक्ट केले, याच्यावरती रो इन्सर्ट होईल, ही रो इन्सर्ट झाली। तसंच कॉलम पण पाहणार आहोत आपण। कॉलमला आपण इथे सिलेक्ट केलं, कुठेही कॉलममध्ये, कॉलम जो आहे त्या कॉलममध्ये कुठे आपण सिलेक्शन केलं तरीही ते होईल। इन्सर्टमध्ये आपण इन्सर्ट कॉलम क्लिक केलं, हे इथे कॉलम इन्सर्ट झालेला आहे। आता इन्सर्टचा अजून एक प्रकार राहिला, तो म्हणजे इन्सर्ट शीट। याच्यावर क्लिक केल्यावर इथे शीट 1 म्हणून एक शीट ॲड झालं, पहा। इन्सर्ट हा प्रकार। आता आपल्याला अजून काय पाहिजे, हे सगळं झालं। आता डिलीट मध्ये जाऊया, डिलीट। आता इथे डिलीट शीट पहिलं पाहूया आपण। इथे आपलं सिलेक्टच आहे, जे आपण इन्सर्ट केले शीट तेच सिलेक्ट आहे। तर आता डिलीट करूया, ते शीट गायब होईल, डिलीट झालं ते शीट आणि आपलं जे पाहिजे होतं ते शीट दिसायला लागलं। पुन्हा डिलीट मध्ये जाऊया। आता आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे, कॉलम डिलीट करूया, कॉलम, हे कॉलम डिलीट झाला। आता रो वर जाऊया, डिलीट रो, रो डिलीट झाली। आता आपण सेलवर येणार आहोत। आता इथं डिलीट सेल साठी आपल्याला हा पहिला पाहायला लागेल, असे लेफ्टला करायचं आपल्याला। तर हा लेफ्टला केला, रिसाइज झाला, परत जागेवर आला। आता इथे क्लिक करूया आणि इथे सेलवर क्लिक करूया आणि हा सेल अप शिफ्ट करायचा आपल्याला। तो खाली जो आलेला आहे तो अप शिफ्ट करायचा आहे। तर याच्यावर क्लिक केला आपण, तर अशा प्रकारे हे डिलीट हा प्रकार पाहिला आपण। त्याच्यानंतर इथे फॉर्मॅट, हे फॉर्मॅट पाहणार आहोत आता आपण। तर फॉर्मॅटमध्ये काय आहे, रो हाईट, कॉलम हाईट असा पहिला प्रकार आहे। आपल्याला हे पाहावं लागेल, रो, इथे एक रो कुठली सिलेक्ट करा, कुठल्याही सेलमध्ये आपण एक सिलेक्शन करायचं आणि इथे
रो हाईट वर क्लिक करायचं. तर आता आपल्याला इथे दाखवली रो हाईट ह्या शेलची किती आहे ते दाखवले. आता ती 15 आहे. आणि ह्या शेलची हाईट वाढवायची असेल, रोची हाईट वाढवायची असेल तर आपल्याला इथे बदलावं लागेल. 15 पेक्षा जास्त टाकावं लागेल. आपण 25 टाकूया. ही 25 टाकली, ही वाढली साईज पहा. अशा प्रकारे ही रोची साईज वाढवली आपण. परत आता आपण इथे जाणार आहोत कॉलमसाठी सिलेक्शन केलं आपण. हे कॉलमसाठी सिलेक्शन झालं. कॉलम विड्थ त्याच्यावर क्लिक केलं तर कॉलम विड्थ ह्या कॉलमची किती आहे, ती 12 आहे. 12 ऐवजी आपण किती करायची, तर इथे 30 करूया. ओके. हे एवढी विड्थ वाढली ह्या कॉलमची पहा. आता आपण पुढे जाऊया अजून व्हिजिबिलिटी. ही व्हिजिबिलिटी जे आहे याच्यात हाईड अनहाईड असं दाखवलेलं आहे. तर हाईड रो कॉलम शीट, अनहाईड रो कॉलम शीट असे त्याच्यात फंक्शन्स आहेत. तर आपल्याला आता इथे आपल्या सोयीसाठी इथे 2 रो आपण कलर देऊया. एक कलर दिला 2 रोला. एक कॉलमला पण असा कलर देऊ आपण. तर कॉलमचा कलर राहू देत. तर आता आपण इथे ह्या 2 रो सिलेक्ट करूया. 2 रो सिलेक्ट केल्या. आणि आता आपण इकडे जाऊया हाईड अनहाईडला. हाईड रोज. आता इथे सिलेक्ट आहेत आपल्या रो. इथे हाईड करायचं. क्लिक केलं, इथे हाईड झाल्या. 3 नंतर एकदम 6 आलाय. 4 आणि 5 अशा 2 रो हाईड झालेले आहे. हाईड कॉलमला इथं डी मी सिलेक्ट केलेला आहे. इथं हाईड कॉलमवर क्लिक केलं तर हा डी कॉलम हाईड झालेला आहे. पुन्हा इथे आपण आता पुन्हा हाईडला हाईड शीट. आता हे जे दिसते हे शीट हाईड करूया आपण. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे शीट हाईड झालं. पुन्हा हाईड अनहाईडला परत गेलो. अनहाईड शीट असं दिसते. तर आपण आता पहिल्यांदा आपलं शीट जे हाईड झाले ते अनहाईड करूया. त्यासाठी इथे क्लिक करूया. इथे दाखवलं त्याने की कंडिशनल फॉर्मॅटिंग 2 असं आपल्या शीटचं नाव आहे. ओके करूया. ते इथे दिसायला लागलं. आता इथे परत अनहाईडला जाऊया. आता पहिल्यांदा आपण कॉलम हे करूया. आता कॉलम अनहाईड करण्यासाठी हा सी आणि ई हे दोन्ही सिलेक्ट करावं लागेल. याच्यामधला आपला हाईड झालेला आहे. तर कॉलम अनहाईड करण्यासाठी अनहाईड कॉलम, आता याच्यावर क्लिक करूया. तर हा डी पहा, हा डी हाईड होता तो अनहाईड झाला, आपल्याला आता दिसायला लागला. आता रोच्या बाबतीत आपण पाहिलं 3 आणि 6 अशा 2 रोच्या मधले रो आपल्या हाईड झालेल्या आहेत. तर इथे फॉर्मॅटमध्ये गेलो, हाईड अनहाईडला गेलो. अनहाईड रो याच्यावर क्लिक केल्यावर त्या दोन्ही हाईड झालेल्या आपल्याला अनहाईड झाल्या. तर अशा प्रकारे हाईड अनहाईड हे झालं पाहून आपलं. आता रिनेम शीट असं आहे. तर आपण रिनेमसाठी इथे जाऊया. हे शीट सिलेक्ट केलं आता आपण डाटा नावाचं. तर त्याला रिनेम करूया. मूव ऑर कॉपी शीट. आता मूव ऑर कॉपीसाठी आपण हे सिलेक्ट करूया, हे शीट सिलेक्ट करूया. तर मूव ऑर कॉपीसाठी मूव ऑर कॉपीवर क्लिक केलं. इथे डायलॉग बॉक्स आला. तर आपल्याकडं कंडिशनल फॉर्मॅटिंग हे शीट सिलेक्टेड आहे. ते कुठं मूव्ह करायचं हे
इथे त्यांनी साधारण दाखवले आहे. कंडिशनर फॉर्मॅटिंग टू माय डाटा कंडिशन मूव. पण इथे क्लिक केल्यावर तुम्ही न्यू बुकमध्ये करणार आहात का ह्या कंडिशनल फॉर्मॅटिंग ह्या शीटमध्ये वर्कबुकमध्येच करणार आहात. तर न्यू वर क्लिक केल्यात नवीन वर्कबुक तयार होईल आणि त्याच्यात हे शिफ्ट होईल. आपल्याला ह्या आत्ता वर्कबुक ओपन केलेला आहे त्याच्यातच पाहिजे, म्हणून इथे क्रिएट कॉपी करूया आणि क्लिक करूया. तर इथे कंडिशनल फॉर्मॅटिंग 3 असं ॲड झाले पहा. इथं पहिलं कंडिशनल फॉर्मॅटिंग होतं, त्याच्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग 2 झालं, आता कंडिशनल फॉर्मॅटिंग 3 झालेलं आहे. तर अशा प्रकारे मूव ऑर कॉपी पाहिली. टॅप कलर, आता टॅप कलर जर पाहायचा असेल तर आपण हे इथं कंडिशनल फॉर्मॅटिंग सिलेक्ट करूया. टॅप फॉर्मॅटिंग, टॅप कलर. तर इथे कलर आपण द्यायचा आहे, तो कलर इथे हा सिलेक्ट केला मी, तर हा कलर दिला गेला. आता दुसऱ्या शीटवर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या शीटवर क्लिक केल्यानंतर हा कलर दिसायला लागेल. तर अशा प्रकारे कलर देता येतो आपल्याला. आता आलो आपण शेवटी ह्या प्रोटेक्शन शीटवर. तर हे आपलं कंडिशनल फॉर्मॅटिंग 3 असं शीट सिलेक्टेड आहे. तर आता प्रोटेक्ट शीटवर आपण क्लिक करणार आहोत. इथे हे 1 2 3 असा आपण पासवर्ड दिला, ओके केलं. परत पासवर्ड द्यायला सांगितलं, 1 2 3 दिला, ओके केलं. आता हे शीट प्रोटेक्ट झालं. इथे हे शीट दिसते आपल्याला, पण त्याच्यावर काही करू शकणार नाही आपण चेंजेस. तर अशा प्रकारे हे शीट प्रोटेक्ट झालेलं आहे. आणि ते अनप्रोटेक्ट करायचं असेल तर आपल्याला परत फॉर्मॅटिंग मध्ये जावं लागेल आणि अनप्रोटेक्ट शीटवर क्लिक करायचं. पुन्हा डायलॉग बॉक्स दिसेल आपल्याला आणि इथे पासवर्ड मागेल. तो आपण पासवर्ड देऊया, 1 2 3 जो आपण दिला होता तो पासवर्ड दिला आणि हे शीट अनप्रोटेक्ट झालं. आता इथे पण आपल्याला काही करता येत आहे. हे शीट अनप्रोटेक्ट झालेलं आहे. तर हे शीट प्रोटेक्ट अनप्रोटेक्ट झालं. लॉक सेल, फॉर्मॅट सेल वगैरे सगळं याच्यात येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपला सेल ग्रुप, होम मेनूमधील सेल ग्रुप हा पाहून झालेला आहे, याची माहिती घेऊन झालेली आहे आणि आजचा चॅप्टर आपला इथेच संपला आहे. तर हा चॅप्टर आपला आमचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.